नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं निर्मल हिंदुस्तान। आइए शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर से। अविनाश ब्राह्मणकर अपनी बुलंद आवाज के लिए जाने जाते हैं। भंडारा गोंदिया जिले के किसानों, खेत मजदूरों और आम लोगों के लिए सदन में आवाज उठाने वाला नेता अब विधान परिषद को मिला है। निश्चित रूप से ये जीत हमारे सामान्य कार्यकर्ताओं और मतदाताओं की है, ऐसा परिणय फुगे ने कहा। इस माध्यम से भंडारा गोंदिया जिले में एक नए अध्याय की शुरुआत हुई है। दोनों जिलों को अविनाश ब्राह्मणकर के रूप में एक नया नेतृत्व मिला है। अब अविनाश ब्राह्मणकर भंडारा गोंदिया जिले के विकास के लिए दिन रात मेहनत करेंगे, ऐसा आश्वासन परिणय फुगे जी ने दिया है। दादा, काय सांगाल, आज एक मोठा विजय आपला या विधान परिषद निवडणुकीत झालाय, कसं पाहता महायुतीचे विजयी उमेदवार म्हणून? सर्वात आधी तर मी जसं मगाशी सांगितलं, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जितके मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असोत, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असोत, विशेष करून आदरणीय ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो परिणयभाऊ फुके असोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल असोत किंवा शिवसेनाचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे असो, मी सर्वांचा आभार मानतो आणि उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांचेसुद्धा मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला विधान परिषदेची तिकीट दिली। ही तिकीट दिल्यानंतर 18 तारखेला जे मतदान झालं, या मतदानाच्या वेळी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे माझे सर्व सहकारी जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायतचे सगळे नगरसेवक आणि पंचायत समितीचे सर्व सभापती यांनी आम्हाला सहकार्य केलं, विश्वास ठेवला आणि चांगलं मतदान त्यांनी या निवडणुकीत आम्हाला केलं। आमचा हा विजय जो आहे हा माझ्या सर्व सहकाऱ्यांना, ज्यांनी ज्यांनी कळत न कळत आम्हाला मदत केली, त्यांना सगळ्यांना हा विजय समर्पित आहे। धन्यवाद। अविनाशजी ब्राह्मणकर यांना आमदार बनवलं। अविनाशजी ब्राह्मणकर आज विधान परिषदेवर निवडून आले आणि निश्चितच हा एक बुलंद आवाज म्हणून आता विधान परिषदेच्या सभागृहात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी असणार, शेतमजूर असणार, बहुजन समाज असणार आणि सगळ्या सामान्य लोकांसाठी आवाज उचलणारा हा एक आवाज आता विधान परिषदेला मिळालेला आहे। आणि निश्चितच ही विजय आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची आहे, सर्व मतदारांची आहे। एक या माध्यमातून एक नवीन अध्याय या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। एक नवीन नेतृत्व अविनाश भाऊंच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यांना मिळालेलं आहे आणि आता या माध्यमातून निश्चितच आपल्या या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतील। अब तक ले बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक ले नमस्कार और देखते रहिए निर्मल हिंदुस्तान। अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो हमारी वीडियो को लाइक करें व शेयर करें। ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल निर्मल हिंदुस्तान को सब्सक्राइब कर बेल आइकन प्रेस करना ना भूलें। धन्यवाद।